रेफरींना रिक्वेस्ट आहे की आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे, जेणेकरून संपूर्ण दिवसाच्या सूर्यप्रकाशामध्ये हा सामना खेळवला जाईल. कारण या ठिकाणी प्रकाश झोतामध्ये सामना खेळवण्याची व्यवस्था आज करण्यात आलेली नाहीये. पुढची ज्यावेळेला टुर्नामेंट्स असेल ऑक्टोबरमध्ये अशीच टुर्नामेंट्स आपण भरवणार आहोत आणि त्याचं पारितोषिक मी सांगू इच्छितो की कमीत कमी 1,00,000 रुपये असणार आहे त्या स्पर्धेचं पारितोषिक. आणि त्या वर्षी आपण या स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी नक्कीच पुन्हा यायचे आहे. अनफॉर्च्युनेटली होळी संघाला काहीसा पंचांचा निर्णय पटलेला नव्हता, त्याच्यामुळे त्या संघाने आपण संघातून स्पर्धेमधून माघार घेतलेली आहे. उरण संघाने खरोखर पहिल्या 2 दिवसामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती. आता आपण बघतो दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना कोणता संघ पहिल्या फेरीतील सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. त्याच्या अगोदर आपण बघितलं गुडरीच मुंबई या संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने शानदार खेळाचं प्रदर्शन करत सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचप्रमाणे आता दुसरा संघ आजच्या दिवसातील कोणता असेल हे आपण बघणार आहोत. कालच्या दिवसात आपण बघितलं तर कालच्या दिवसामध्ये 2 संघ पोहोचले होते. अलिबाग FC आणि चेतक पुणे हे 2 संघ कालच्या दिवसामध्ये सेमीफायनल मध्ये पोहोचले होते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना 25-25 मिनिटाचे धोन असणार आहेत आणि 5 मिनिटाचा मध्यंतराचा अवधी असणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीम्स 25-5-25 अशा पद्धतीचा सामना असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर सामन्याला सुरुवात होते. ऑरेंज जर्सी मध्ये आपण सांगू इच्छितो की ऑरेंज जर्सी मधील जे खेळाडू आहेत ते सनरायझर्स फुटबॉल क्लब सातारा या विभागातील खेळाडू आहेत. तर ग्रीन जर्सी मध्ये आपण बघतो ब्लॅक पॅन्थर नाशिक जे सर्व नायजेरियन खेळाडू आहेत ते आज आपण ठिकाणी आज ब्लॅक पॅन्थर नायजेरिया असा संघ असणार आहे. असं काय नाही आपण ठेवलेलं, स्टेट नाही काय नाही कोण येईल त्याला एंट्री असं आहे. म्हणले केले असं कसं असं मी काय बोलतो. चलो 25-5-25 match will be start began. सामन्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पहिलाच आपण बघतोय अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन. बाबा अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही खेळांनी सुरुवात केलेली आहे. दोन्ही संघांनी पहिल्याच आक्रमण बघूया कोणाचं होते. अतिशय जबरदस्त धारदार आक्रमण 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. बॉल मात्र जातो तो साइड लाईनच्या बाहेर, तो इन नायजेरिया करिता.
ब्लॅक पॅन्थर्स. कॉर्नर किक, पहिला कॉर्नर या ठिकाणी बघायला मिळतोय तो ब्लॅक पॅन्थर संघाला मिळालेला आहे. पहिला कॉर्नर. कॉर्नरचं रूपांतर गोल मध्ये करतात का बघायचं आपण. अतिशय चांगला प्रयत्न आणि प्रयत्न मात्र या ठिकाणी थोडासा फसतोय. बॉल निघून जातोय गोलपोस्टच्या मागे, गोलपोस्टच्या बाहेर आणि गोल किक मिळते ती यावेळेला सनरायझर संघाला. अतिशय चांगला सामना बघायला मिळतो कारण दोन्ही संघ अतिशय तोडीचे तोड संघ आहेत आणि प्रेक्षक सुद्धा आता मात्र प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे. या सामना बघण्यासाठी प्रेक्षकांनी खूप गर्दी केलेली आहे कारण ब्लॅक पॅन्थरचा संघ खास आकर्षण आहे या स्पर्धेमधील. परंतु सनरायझर संघाचा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अटॅक आणि अटॅक खरोखर अप्रतिम असा होता. ऑफसाईडचा इशारा पंचांकडून, रेफरीकडून. हल्ला मात्र निष्फळ ठरलेला आहे आणि अतिशय चांगलं या ठिकाणी खरोखर कौतुक करावं त्या खेळाडूचं ज्याने अतिशय ज्या पद्धतीने जो पास दिला होता तो गोल मुवमेंट्स करणारा पास निर्माण होता. अतिशय चांगला गोल मुवमेंट निर्माण करणारा पास. आणि पुन्हा एकदा अटॅक बघतोय आपण या ठिकाणी. ब्लॅक पॅन्थरचा अटॅक होतो तो सनरायझर्सच्या गोल पोस्टवर, परंतु तो सरळ गोलरक्षकाच्या हातामध्ये. रेफरीने अतिशय चांगल्या पद्धतीने आवाज पकडलेला आहे. ज्या आवाजाने जो आवाज मोठा केला होता तो फाऊल पकडला होता रेफरीने रॉंग कॉल म्हणून. फ्री किक पुन्हा एकदा सनरायझर्स साठी. नंबर 7 टू नंबर 1 10 नंबरचा जर्सीतला खेळाडू बघूया आणि ही एक सुवर्ण संधी प्राप्त होते. आणि पुन्हा एकदा कॉर्नर किक, दुसरी कॉर्नर किक मिळते ती ब्लॅक पॅन्थर संघाला. अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी होताना दिसतोय. आमचे बंगेश बबन निगडे हे खूप खुश आहेत या स्पर्धेमध्ये कारण चांगल्या पद्धतीचे सामने बघायला मिळतात. इकडे बसलेत का आम्ही शोधतो. माझ्या समवेत आमचे एक कबड्डीचे जुने जाणते कुस्तीपट्टू आणि कबड्डी खेळाडू नंदकिशोर पाटील आमच्या समोर त्या ठिकाणी बसलेले सामन्याचा आस्वाद घेत आहेत. ते पाणी पिताना काउंटर अटॅक बघायचा पुन्हा होतोय का सनरायझर्स कडून. याच दरम्यान रेफरीची रिसल वाजते आणि रेफरी दर्शवतात की हा ब्लॅक पॅन्थरच्या खेळाडूचा फाऊल आहे. फ्री किक पुन्हा एकदा. अरे साधं पाणी द्या कुठून तरी आणून, घासा मोडला माझा. अरे काय काय जातच आहे साधं म्हणजे मी तुला सांगतो. 2 मिनिटं राज पिला मी पण पित नाही. फ्री किक सनरायझर्स सातारा 0-0 अद्यापर्यंत आपण सामना बघतोय. या ठिकाणी उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना चालू सामना आहे तो ब्लॅक पॅन्थर्स नायजेरिया नाशिक अपोजिट सनरायझर्स फुटबॉल क्लब सातारा. या दोन संघादरम्यान या वेळेला सनरायझर्सच्या खेळाडूचा फाऊल दर्शवलेला आहे आणि पुन्हा एकदा फ्री किक दिलेली आहे ती साइड रेफरींनी दर्शवलेली आहे. फ्री किक दिलेली आहे ती नायजेरिया संघाला, ब्लॅक पॅन्थर संघाला. ब्लॅक पॅन्थर नाशिक. दोन्ही अतिशय तुल्यबळी संघ आहेत त्याच्यामुळे कोणता संघ पुढच्या फेरीत प्रवेश करेल, सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ कोणता ठरेल, चौथा संघ हे आता या थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे. 25-25 मिनिटाचे 2 हाफ. अतिशय चांगला क्रॉस परंतु सरळ गोलकीपरच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा गोलकिक आपण बघतोय. गोलकीपरने त्यांच्या प्रांगणामध्ये चेंडू पाठवलाय. ब्लॅक पॅन्थरच्या हाफमध्ये चेंडू येतोय.
अतिशय चांगला खेळ बघायला मिळतो तो दोन्ही संघांकडून. अप्रतिम खेळ. कॉर्नर किक. पहिली कॉर्नर किक मिळते ती या ठिकाणी सनरायझर्स संघाला. अतिशय चांगला अटॅक या वेळेला बघायला मिळाला होता, परंतु निष्फळ ठरतोय तो सुद्धा अटॅक. आक्रमण होतंय, निष्प्रभ ठरते आणि पुन्हा एकदा गोल शून्य अशीच बरोबरी आपल्याला बघायला मिळते दोन्ही संघांकडे. 0-0. सनरायझर्स संघाने खरोखर अतिशय चांगल्या दर्जाचं खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्या आक्रमणाचा दबदबा, आक्रमणावर आक्रमण, थोडासा दबाव निर्माण केलाय तो ब्लॅक पॅन्थर संघावर. परंतु ब्लॅक पॅन्थरचा संघ सुद्धा अतिशय चांगल्या दर्जाचा खेळाडूंचा संघ आहे, त्याच्यामुळे ते कोणत्याही दबावाला बळी न पडता आपण बघत आहोत कशा पद्धतीने खेळ करत आहेत ते. अतिशय चांगला खेळ आपण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा बघितला होता त्यांचा. राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा या ठिकाणी थरार अनुभवायला मिळतो आपल्याला. अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ बघायला मिळतोय. तो दुसरा असंच करत असतो. थ्रो इन. पुन्हा एकदा थ्रो इन मिळतो तो सनरायझर्स संघाला. फाऊल. फ्री किक मिळते. अतिशय चांगली किक लगावली होती, परंतु तेवढाच उंच उडतोय तो ब्लॅक पॅन्थरचा खेळाडू आणि आपल्यावर तो हल्ला होता तो नाकाम ठरवतोय, निष्फळ ठरवतोय. पुन्हा एकदा चेंडूचा ताबा आपण बघतोय, तो चेंडू साईड लाईनच्या बाहेर जातोय आणि थ्रो इन मिळतोय. तो पुन्हा एकदा सनरायझर्स संघाला थ्रो इन, गोल इन मध्ये येतोय, गोल पोस्ट टॉपच्या आतमध्ये येतोय चेंडू. पुन्हा एकदा थ्रो इन सनरायझर्ससाठीच. सनरायझर्स अपोजिट ब्लॅक पॅन्थर्स हा सामना रंगलेला आहे. ऑरेंज जर्सी मध्ये आपण बघतोय सनरायझर्स सातारा संघाचे खेळाडू आणि ग्रीन जर्सी मध्ये आपण बघतोय ब्लॅक पॅन्थर्स नाशिक नायजेरिया या संघातील खेळाडू. पुन्हा एकदा फ्री किक. डी टॉप वरून फ्री किक मिळालेली आहे. डी टॉप वरून फ्री किक मिळालेली आहे ती सातारा संघाला. एक सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे गोल करण्याची. ते आम्हाला विषय झाला. गोल करण्याची सुवर्ण संधी आहे. बघूया त्याचा फायदा उचलतात का सनरायझरचे खेळाडू, कशा पद्धतीने ही फ्री किक त्याची केली जाते, खेळली जाते ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी 9 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपण बघतोय. स्ट्रायकर, प्रमुख फॉरवर्डचा हा खेळाडू त्यांचा कशा पद्धतीने खेळतोय आणि कशा पद्धतीने किक लगावतोय. कारण मागच्या मॅच मध्ये बघितलं तर त्याच्याच फ्री किकवर एक गोल लगावला होता त्यांनी सनरायझर्स संघाने, तो ग्लायडर्स पुणे संघाविरुद्ध खेळताना. परंतु ही फ्री किक अतिशय चांगल्या पद्धतीने, परंतु गोलकीपरच्या असेल हातामध्ये अतिशय सुरेख 11 नंबर जर्सी परिधान केलेली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळासाठी त्याच्या. अतिशय सुरेख, कोणत्याही प्रकारे दबाव निर्माण करून घेतला नाही त्याच्यासाठी. प्रेक्षकांनी खरोखर त्याचं कौतुक केलं. अतिशय जबरदस्त खेळाचं त्याच्या 11 नंबर जर्सी परिधान. कारण जो शेवटचा लास्ट मॅन होता तरी सुद्धा त्याने कोणत्याही प्रकारे पास न देता अतिशय चांगल्या पद्धतीने 3 ते 4 खेळाडूंना त्याने चकवलं आणि प्रवेश आपला डी टॉप वरून जो चेंडू होता तो सरळ फुटबॉल जो आपला धोका होता तो मात्र टाळला होता. परंतु त्याच वेळेला अतिशय चांगला क्रॉस केला होता आणि तेवढाच सुरेख असं गोलरक्षण नायजेरियन खेळाडूचं. या पुन्हा एकदा जो काउंटर अटॅक केला बघायला मिळते आपल्याला त्या ठिकाणी, परंतु तेवढाच अडथळा निर्माण करतोय आणि पंचांकडून मात्र या वेळेला फ्री किक मिळते ती ब्लॅक पॅन्थरच्या संघाला. फ्री किक. बघूया 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू फ्री किकचा वापर करतो की 4 नंबरची जर्सी परिधान केलेला फ्री किकचा वापर करतो बघायचा आपण आणि कशा पद्धतीने फ्री किकचा
यासाठी अवलंब केला जाईल आणि वापर किती त्यांना उपयुक्त ठरते फ्री किक गोलमध्ये रूपांतर केलं जातंय का? फॉर नंबर अतिशय चांगल्या पद्धतीने मारला होता, परंतु तो स्विंग होऊन चेंडू सरळ गोलपोस्टच्या डोक्यावरून गेला आणि पुन्हा एकदा ती जो अटॅक होता तो मात्र निष्फळ ठरलेला आहे. पुन्हा एकदा गोल किक सनरायझर्स फुटबॉल संघाकडे. अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला खेळ बघायला मिळते आणि अतिशय जबरदस्त असा अटॅक होता. 1-to-1 मॅन अटॅक होता, परंतु सरळ गोलरक्षक सनरायझर्सचा गोलरक्षक होता, त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि जो संभाव्य धोका होता गोलचा तो मात्र टळला जातोय. अतिशय जबरदस्त खेळ दोन्ही संघांकडून अटॅक हल्ला प्रतिहल्ला अटॅक काउंटर अटॅक बघायला मिळतात आणि यामध्ये प्रेक्षकांचं मात्र नक्कीच चांगलं मनोरंजन होते, चांगला खेळ बघायला मिळतो त्यांना. पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तेवढंच सुरेख बचाव सनरायझर्स कडून तेवढा आणि काउंटर अटॅक सुद्धा केला जातोय, परंतु त्याच वेळेला 6 नंबरची जर्सी परिधान केलेल्या खेळाडूकडून पुन्हा एकदा बचाव केला जातोय, चांगला टॅकल केला जातोय. पुन्हा एकदा 7 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू डाव्या बगलेतून आपण जाताना बघतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने तो ब्लॅक शेवटच्या खेळाडूला सुद्धा चकवण्याचा प्रयत्न केला होता त्याने, परंतु तसं काही होत नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीने बॅकीने कामगिरी केली. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन, वेटिंग फॉर रेफरीज डिसिजन. फ्री किक याच दरम्यान फ्री किक बहाल केली जाते ती ब्लॅक पॅन्थर संघासाठी. थ्रो इन. पुन्हा एकदा थ्रो इन. अतिशय चांगला खेळ बघायला मिळतो प्रेक्षकांना. आता मात्र दोन्ही संघांनी अतिशय चांगला खेळ दाखवायला सुरुवात केली. दोन्ही संघांकडे तेवढंच पॉवरफुल गेम आहे, दोन्ही संघांकडे तेवढंच अटॅकर आहेत, फॉरवर्डचे प्लेयर चांगले चांगले खेळाडू आहेत आणि तेवढेच मिडफिल्डर सुद्धा चांगले आहेत आणि बॅकी सुद्धा चांगले आहेत. 3-4-3 आणि 4-2-3-3 अशी व्यूहरचना आपण बघतो दोन्ही संघांची. नायजेरियन संघ आपण ब्लॅक पॅन्थरचा संघ बघितला तर 4-3-4 तर 3-4-4 3-4-3 अशा पद्धतीची यांची व्यूहरचना आहे आणि सनरायझर्सची सुद्धा तशाच पद्धतीची व्यूहरचना आपण बघतोय. 2-4-4 अशी व्यूहरचना आहे त्यांची. पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली होती, परंतु 15 नंबरच्या डिफेंडरनी चेंडू क्लिअर केला तो गोल लाईनच्या बाहेर आणि या वेळेला मिळते आणखी एक कॉर्नर. अतिशय चांगल्या पद्धतीचं कौशल्य बघायला मिळालं होतं आपल्याला. प्रत्येक वेळेला 11 नंबरची जर्सी परिधान केलेल्या खेळाडूचं अतिशय सुरेख पदलालित्य आहे, त्याचं चांगली ड्रिबलिंग आहे, चांगल्या पासेस करतो, चांगल्या पद्धतीने 2 ते 3 खेळाडूंना चकवतो, फॉरवर्डला चांगला खेळतो, बॅकिंगला चांगला खेळतो. म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडू कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण आहे हा 11 नंबर जर्सीतला खेळाडू.
थ्रो इन. पुन्हा एकदा ब्लॅक प्लॅन्थर कडे येतोय. धोका अद्याप टळलेला नाही. सनरायझर हैदराबादच्या गोलपोस्ट मधील त्याच्या हाफ मधील चेंडू अद्याप कित्येक वेळ 5 ते 10 मिनिटं 5 ते 6 मिनिटं होत आलेली आहेत. ही चेंडू त्याच हाफ मध्ये आहे. थ्रो इन मात्र आता मिळालेला आहे तो नाही. गोल किक. पुन्हा एकदा 11 नंबर स्वतःकडे केंद्रित करून घेते. सुरेख पास होता परंतु तेवढंच सुरेख डिफ्लेक्शन बघायला मिळालं 10 नंबर कडून आपल्याला सनरायझर्सच्या. आणि त्याच दरम्यान हैदराबाद सातारा संघाकडून आपल्याला फाऊल बघायला मिळतोय. रेफरीचा इशारा. आपण वेटिंग फॉर अंपायर रेफरी डिसिजन. रेफरी सेज इट्स अ फाऊल आणि फ्री किक मिळते ती ब्लॅक पॅन्थर संघासाठी. थोडासा IPLचा प्रभाव. सनरायझर्स म्हटलं की सनरायझर्स हैदराबादच डोळ्यासमोर येतोय. पण या वेळेला चांगला काउंटर अटॅक बघतोय आपण या ठिकाणी. अतिशय सुरेख पास बघतोय. 9 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू परंतु लांबूनच जास्त प्रयत्न करतोय. कदाचित थोडासा त्या एक खेळाडूला चकवला असता तर मात्र सामन्याचं चित्र वेगळं दिसलं असतं. परंतु तसं काही झालेलं नाहीये. आणि सामन्यात आपण बघतोय पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली. पुन्हा एकदा सनरायझर्सच्या हाफ मध्ये बॉल गेलेला आहे त्याच ठिकाणी. पुढच्या वेळेला चांगला प्रयत्न होता 4 नंबर जर्सीतल्या खेळाडूचा. अतिशय चांगला प्रयत्न केला होता. गोलपोस्टच्या वरून मारलेला प्रयत्न. टार्गेट त्याचं मात्र थोडंसं चुकलं. इट्स अ बिग 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 फाऊल. सनरायझर्स हैदराबाद सनरायझर्स सातारा या संघाकडे पुन्हा एकदा फ्री किक मिळते. अतिशय जबरदस्त फ्री किक या ठिकाणी बघायला मिळाली होती. सुंदर प्रयत्न होता आणि सुरेख असा अद्याप आता मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करत. या वेळेला मात्र कॉर्नर किक अर्जित केलेली आहे ती सनरायझर्स सातारा संघाने. अतिशय चांगला खेळ करून दाखवत आहेत दोन्ही संघांकडे. खरोखर अतिशय चांगला तुल्यबळ खेळ आहे दोन्ही संघांकडून होताना दिसतोय. प्रेक्षक खरोखर या सामन्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने मनमुराद असा आनंद घेत आहेत. अलिबाग पोलीस लाईन आयोजित नगराध्यक्ष प्रशांत नाईक चषक 2022 या स्पर्धेचं खरं यश म्हणावं लागेल. एवढी सुंदर स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेली आहे आणि या सुंदर स्पर्धेमध्ये चांगले चांगले सामने बघायला मिळतात. आणि त्याच दरम्यान एक चांगला अटॅक अतिशय चांगला अटॅक होतोय आणि तेवढं चांगलं डिफेन्स सुद्धा बघायला मिळालंय ते हैदराबाद संघा ब्लॅक पॅन्थर संघाकडून. फ्री किक ब्लॅक पॅन्थर संघासाठी. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतात दोन्ही संघ. 11 नंबरचा जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपण बघतोय. हा चूक करतोय थोडासा थ्रो इन करताना. परंतु कोणत्याही ठिकाणी आपण बघितलं तर न बॅकी असो फॉरवर्ड असो सर्व क्षेत्रामध्ये खेळताना आपण त्याला बघतोय. थ्रो इन पुन्हा एकदा आपण बघतोय. पुन्हा एकदा थ्रो इन पुन्हा एकदा सनरायझर्स संघाकडे.
वरतून टाकायला लागेल ना अमोल पटेल. अतिशय चांगल्या पद्धतीने पासेस बघतो आपण, छोटे छोटे पासेस करतात सनरायझर्सचे खेळाडू आणि जोरकस आक्रमण करण्याच्या प्रयत्नात या वेळेला मात्र चेंडू निघून जातो सरळ गोल लाईनच्या बाहेर आणि गोल किक मिळते ती ब्लॅक पॅन्थर संघाला. चांगला पास 9 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. आता एक मात्र नामी संधी आलेली आहे 7 नंबर जर्सी 7 to 10 10 to 11 1 नंबर 1 नंबर 1 ट्राय बट फेल. अतिशय चांगला प्रयत्न केला होता परंतु त्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी ठरलेला आहे. अतिशय चांगली नामी संधी आली होती गोल करण्याची ती 1 नंबरची जर्सी परिधान करणाऱ्या खेळाडूला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र जातो सरळ गोल लाईनच्या बाहेर साईड लाईनच्या बाहेर आणि मिळते ती एक थ्रोईल सनरायझर्ससाठी. या वेळेला आपण बघतोय इंटरनॅशनल मध्ये सुद्धा नंदकिशोर अशाच प्रकारच्या थोड्याशा काही खरोखर इंजुरी असतात आणि काही वेळेला ऍक्टिंग सुद्धा असतात. टच लागली तरी मुद्दा म्हणून काहीतरी जाणून बुजून दाखवण्यासाठी रेफरीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असतो परंतु रेफरी हे सक्षम असतात त्यांना दिसते कशा पद्धतीचे पण कधी कधी रेफरी सुद्धा फसतात अशा दिशाभूल केलेल्या प्रयत्नांना. अगदी बरोबर आहे. कशाला आलोय मी? फ्री किक या ठिकाणी मिळते आणि फुटबॉलचे जे लाईन बॉय फुटबॉल संघ ज्याने वर खऱ्या अर्थाने वर आणला असे आमचे भूषण जाधव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. लाईन बॉय संघाचे माजी अध्यक्ष अतिशय चांगला प्रयत्न होता परंतु या वेळेला सुद्धा तो प्रयत्न गोलपोस्टच्या बाहेर निघून जातोय. गोल मात्र काय होत नाहीये. त्याच दरम्यान भूषण जाधव ज्याचा खेळ आपण बघितला असाल पूर्वी तर अतिशय उच्च दर्जाचा खेळ असायचा. अतिशय जबरदस्त खेळ. लाईन बॉईज संघाचं नेहमी कर्णधार पद भूषवणारा हा खेळाडू आज कित्येक आपल्या नोकरी व्यवसायानिमित्त मात्र फुटबॉल पासून दूर आहे. पुन्हा एकदा ताबा बॉलचा सनरायझर्स सातारा संघाकडे ब्लॅक पॅन्थर्स परंतु चांगला क्लिअरन्स करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी. ब्लॅक पॅन्थरचे 2 बॅकी 9 नंबर जर्सी परिधान केलेल्या खेळाडूला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि अतिशय चांगला सुरेख पास परंतु त्याच दरम्यान रेफरीचा इशारा येतोय ऑफ साइड. रेफरी यांनी दर्शवलेला आहे की ऑफ साइड आहे म्हणून. एक जोरकस अटॅक या ठिकाणी बघतोय आपण. अतिशय रेफरी बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना दिसतात आपल्याला. नंबर 11 फाऊल पकडण्यात आलेला आहे. फाऊल कॅच करण्यात आलेला आहे. 11 नंबरची जर्सी परिधान केलेल्या खेळाडूला अतिशय चांगला खेळत असताना येलो कार्ड मात्र त्याला दर्शवण्यात येते. ते नंबर 32 स्प्रे डॉक्टर भामरे फिजिओ दोन साइड रेफरी कडून द्यायचे.
हे बघ हॉलिडे एन्जॉयसाठी बाहेर पडलेल्या चाकरमानी पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका. याच दरम्यान एक लॉंग विसल होते आणि रेफरी सांगतात की फर्स्ट हाफ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि फर्स्ट हाफ अखेरीस आपण बघतो या ठिकाणी लव 0-0 ही गुणसंख्या आहे दोन्ही संघांची. आय विल रिक्वेस्ट टू मिस्टर ब्लॅक पॅन्थर्स. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अलिबाग पोलीस लाईन बॉईज आयोजित अलिबाग फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने नगराध्यक्ष प्रशांत नाईक चषक या ठिकाणी रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या अलिबाग परेड ग्राउंडवर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी आपण बघितलं 16 नामवंत महाराष्ट्रातील 16 नामवंत संघांनी भाग घेतला होता. कालच्या दिवसात आपण 8 नामवंत संघ या स्पर्धेमध्ये खेळले होते. त्यामध्ये अलिबाग फुटबॉल क्लब आणि चेतक फुटबॉल क्लब पुणे या दोन संघांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला होता. आज खेळण्यात आलेला आज सुद्धा अतिशय जबरदस्त नामवंत असे संघ या ठिकाणी आज त्यांनी खेळले होते. त्यामध्ये पहिला संघ आज सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे तो म्हणजे गुडरिच फुटबॉल क्लब मुंबई. आणि ह्या दोन संघांमधील म्हणजेच ब्लॅक पॅन्थर नाशिक आणि सनरायझर्स फुटबॉल क्लब सातारा या दोन संघातील विजेता संघ सेमीफायनल मध्ये पोहोचणारा चौथा संघ असेल. बघूया या चौथा संघ कोणता असेल तो. 50,000 प्रथम पारितोषिक असणारी ही स्पर्धा. आणि याच मैदानात आपण बघणार आहोत रेनी सीझन नंतर पुन्हा एक फुटबॉलची भव्य दिव्य अशी लीग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
दरम्यान होणारच आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ आपल्याला बघायला 2 दिवस बघितलेला आपण. जे आपल्याला रेफरी लाभलेले आहेत ते मुंबईच्या असोसिएशनचे रेफरी आहेत. अतिशय चांगले रेफरी आहेत आणि ही स्पर्धा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन करण्यात आली. त्यासाठी हे मैदान सुद्धा आपण बघितलं, सुसज्ज असं मैदान आहे. ब्लॅक पॅन्थर्स मध्यंतराच्या फर्स्ट हाफ नंतर पुन्हा आपण सेकंड हाफ मध्ये सर्वांचं स्वागत, मनपूर्वक स्वागत. ब्लॅक पॅन्थर्स 0, सनरायझर्स 0 हे 2 संघ आपण बघतो. अतिशय अटीतटीने खेळतात. दोन्ही संघांकडे पोझिशन आपण बघितलं तर 50-50 सामना दोघांकडे आहे. दोघांना सुद्धा समान संध्या आल्या होत्या. सेकंड हाफला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी अतिशय जबरदस्त असा सामना रंगलेला आहे. तो ब्लॅक पॅन्थर्स अपोजिट सनरायझर्स सातारा. दोन्ही संघ अतिशय चांगला खेळ करत आहेत. 1-0 अशी बरोबरी दोन्ही संघादरम्यान. पहिल्या हाफ मध्ये 25 मिनिटाचा हा दुसरा हाफ, सेकंड हाफ स्टार्ट होतोय. रेफरीची व्हिसल या ठिकाणी झालेली आहे आणि रेफरी दर्शवतात की हा फाऊल आहे ना ब्लॅक पॅन्थर संघातील खेळाडूचा आणि फ्री किक मिळते ती सनरायझर्स सातारा फुटबॉल क्लबला. अतिशय जबरदस्त, खरोखर कौतुक करावं लागेल 9 नंबरच्या जर्सी परिधान केलेल्या खेळाडूचं. अतिशय जबरदस्त अशी लेफ्ट किक आहे त्याची आणि त्याने चांगली संधी सुद्धा प्राप्त करून दिली होती. आणि यावेळेला कॉर्नर किक, आणि कॉर्नर किक साठी सुद्धा तेच येतात स्वतः पुन्हा त्या कॉर्नर किकचा फायदा उचलण्यासाठी. किंवा त्याचं रूपांतर कशा पद्धतीने करतो ते आपण बघायचं आपण यावेळेला. पुन्हा एकदा कॉर्नर, आणखी एक कॉर्नर किक मिळते सातारा संघाला. सनरायझर्स अपोजिट ब्लॅक पॅन्थर्स. खेळाडूंचं बघा कसं कौशल्य आहे. अतिशय चांगलं कौशल्यपूर्ण खेळ करतात. व्यावसायिक खेळाडू, संपूर्णपणे व्यावसायिकता त्यांच्या अंगांगात भिनलेली आहे आणि त्या पद्धतीचा खेळ सुद्धा करून
दाखवतायत ते यावेळेला कॉर्नर किक बघतो, परंतु कॉर्नर किकचा फायदा मात्र होत नाही यावेळेला. आणि आता मात्र गोल किक जो संभाव्य धोका होता ब्लॅक पॅन्थरच्या संघावर तो मात्र यावेळेला टाळला गेलाय. पुशिंगचा फाऊल दिलेला आहे आणि पुन्हा एकदा फ्री किक मिळतो ती नायजे ब्लॅक पॅन्थर संघासाठी. चांगला खेळ बघायला मिळतोय. कॉर्नर आता मात्र पुन्हा एकदा जो धोका होता तो टळला जातोय आणि गोल किक मिळते ती ब्लॅक पॅन्थर संघाला. ब्लॅक पॅन्थर आणि सनरायझर्स अतिशय चांगला तुल्यबल बघून दोन्ही संघ तुल्यबल आहेत. कोणता संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल याच्यासाठी ही चढाओढ चाललेली आहे. 7 नंबर एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने पासेस बघतो आपण ब्लॅक पॅन्थर संघाच्या सुद्धा आणि त्याच पद्धतीने खेळ सनरायझर संघाचा सुद्धा होते. परंतु यावेळेला ताबा बघतो आपण चेंडूवर ब्लॅक पॅन्थर संघाचा आहे आणि ब्लॅक पॅन्थर संघाचा 11 नंबरची जर्सी परिधान केलाय खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने क्रॉस सुद्धा करतोय, परंतु तेवढंच चांगलं डिफ्लेक्शन आपण बघतो हेडरद्वारे सनरायझर्सच्या खेळाडूचा आणि जो संभाव्य धोका होता तो मात्र आपल्या संघावरून टाळतोय. कॉर्नर किक बहाल केली जाते ती याच वेळेला ब्लॅक पॅन्थर संघाला. बघूया ब्लॅक पॅन्थर संघाकडे पुन्हा एकदा कॉर्नरचा फायदा होतोय का त्यांना ते बघायचं आहे. कॉर्नर किक मारण्यासाठी 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू त्या ठिकाणी सज्ज झालेला आहे कॉर्नर किक मारण्यासाठी. चावी चावी
फाऊल मात्र मिळालेला आहे. ब्लॅक पॅन्थर संघाला फ्री किक. बघूया फ्री किकचा वापर कशा पद्धतीने करतात. चार टीम नवगाव कळ साखर आणि आवाज असे चार टीम जिंकायचे. नाही त्यांना अतिशय चांगली मूव्ह होती आणि चांगला प्रयत्न सुद्धा होता. फ्री किकचा वापर केला होता, परंतु काय अफलातून चेसवर त्याने चेंडू घेतला आणि चेसवर बोल घेऊन मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि तो प्रयत्न मात्र त्याचा थोडासा अपयशी ठरतोय. परंतु अतिशय चांगल्या प्रतीचा खेळ मात्र त्याने दाखवून दिलेला आहे. चांगल्या प्रतीची एक त्याने आक्रमणातील आपली कला आहे ती सुद्धा त्यांनी या ठिकाणी पेश केलेली आहे आणि सुंदर प्रकारे एक धोका निर्माण केला होता त्यांनी सनरायझर्स सातारा संघाच्या गोलपोस्ट मध्ये, त्या गोल हाफ मध्ये. आणि गोलची संभावना होती, 99% गोलची संभावना होती, ती मात्र या ठिकाणी खारिज झालेली आहे आणि गोल किक सातारा संघाकडे. सातारा आणि नाशिक या दोन संघादरम्यान सेकंड हाफचा थरार आपण बघतो. या ठिकाणी सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस कशा प्रकारे निर्माण झालेली आहे ते बघा आणि कशा प्रकारे कसा खेळ चालू आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी अनुभवतो आहोत. याची देही याची डोळा अनुभवण्याची संधी सुद्धा प्राप्त झालेली आहे. त्याच दरम्यान या ठिकाणी आपण बघतोय डाव्या बगल्यावर चेंडू जातोय, फुटबॉल जातोय आणि तो थ्रो इन मिळतो तो ब्लॅक पॅन्थर संघासाठी. चांगले पासेस. अकरा नंबरची जर्सी परिधान खेळाडू, किती स्टॅमिना या खेळाडूकडे बघा. संपूर्णपणे मैदानामध्ये त्याचा वावर दिसतो आपल्याला. फॉरवर्डला दिसतो, बॅकीला दिसतो, डाव्या अँगलला दिसतो, लेफ्ट राईट अँगलला दिसतो. आता मात्र एक चांगला आक्रमण, अतिशय सुरेख प्रयत्न आणि त्याचा प्रयत्नाचा गोल गोल आणि हा गोल. ब्लॅक पॅन्थर संघाचा 10 नंबर जर्सी. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्याने 2 गोल केले होते आणि या मॅच मध्ये सुद्धा त्याने जी गोलची कोंडी होती 0-0 कोंडी ती मात्र फोडलेली आहे आणि ब्लॅक पॅन्थर संघाचा गोल होतो 1, सनरायझर्स फुटबॉल क्लब सातारा 0. अतिशय जबरदस्त. आणि त्यांचे सपोर्टर बघा, त्यांच्या सपोर्टर्सला विनंती आहे, त्या 2 सपोर्ट स्टाफ मॅडम आहेत, त्यांना विनंती आहे की आपण येऊन पॅन्डल मध्ये या ठिकाणी बसायचं आहे. अतिशय अतिशय अरे काय झालं, हे बंद झालं, लाईट गेली हे का, बंद का झालं मग, वायर वगैरे निघली का, बांधिंग झाली म्हणून बंद केलं. हॅलो हॅलो, ए माईकला काय झालं रे, हॅलो, काय वायर बीर निघाली काय कुठून, हॅलो हॅलो हॅलो, माईक वायर वगैरे निघाली काय, तू माईकवाला कुठे गेला, गावडेला आवाज दे, गावडेचा माणूस कुठे आहे तू, हॅलो, काय कुठून वायर बीर निघाली नाही, तू कुठून काय शेडे वगैरे काय. चांगला खेळ बघायला मिळाला, सनरायझर्सने सुद्धा तेवढाच चांगला काउंटर अटॅक बघायला मिळाला त्यांच्याकडून आणि त्यांना सुद्धा मिळालेली ती कॉर्नर किक. आनंद किती वेळ टिकतोय, सनरायझर्सचा ते आक्रमण बघतोय आपण, हल्ला प्रति हल्ला, अद्यापही सनरायझरला संधी आहे गोलशून्य बरोबरी 0-1 पिछाडी भरून काढण्याची आणि अतिशय चांगला खेळ करताना दिसतात आपल्याला ते. त्याच दरम्यान रेफरीचा इशारा येतो, इट्स अ फ्री किक.
मी विनंती करतोय त्यांच्या कोचला की आमच्या जवळ येऊन ट्रान्सलेट करा ते काय बोलतात ते, म्हणजे आम्हाला सुद्धा प्रेक्षकांना सांगता येईल त्यांचं काय म्हणणं आहे ते. पण त्याच दरम्यान रेफरी इशारा करतात फ्री किक ब्लॅक पॅन्थरच्या बाजूने. फाऊल होतोय या ठिकाणी सनरायझर्सचा आणि फ्री किकचा इशारा केला जातो रेफरींकडून. अतिशय सुरेख गेम बघायला मिळतोय दोन्ही संघांकडून. परंतु ब्लॅक पॅन्थर आता मात्र हवी झालेले आहेत कारण 1-0 अशी आघाडी त्यांच्याकडे आहे उत्तरार्धातील काही वेळ शिल्लक असताना. अजून 12-13 मिनिटं 15 मिनिटात. उत्तरार्धातील 15 ते 20 मिनिटं शिल्लक असताना आपण बघतो अतिशय चांगला खेळ चाललेला आहे दोन्ही संघांकडून. ब्लॅक पॅन्थर संघाने अतिशय चांगली कामगिरी करत या ठिकाणी आक्रमण करून 1-0 ची आघाडी मात्र घेतलेली आहे. ही आघाडी ते कितपत टिकवतात ते आपण बघणार आहोत. याच दरम्यान होते इशारा रेफरींचा, इट्स ऑफसाइड. सनरायझर्सचा पुन्हा एकदा अटॅक काउंटर अटॅक करतायत पुन्हा एकदा ते, परंतु त्याच दरम्यान चांगला डिफेन्स बघायला मिळतोय ब्लॅक पॅन्थर्स कडून. ब्लॅक पॅन्थर्स नाशिक अतिशय चांगला तुल्यबळ खेळ बघायला मिळते दोन्ही संघांकडून. अप्रतिम दर्जाचं खेळाचं प्रदर्शन त्याच ठिकाणी. त्याच दरम्यान आपण बघतो त्या ठिकाणी दत्तकुमार नाईक या ग्राउंडचे सर्वेसर्वा आणि नयन वाघमारे या सामन्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत. ब्लॅक पॅन्थर्स आणि सनरायझर्स सातारा. आणि ओन गोल होतोय की काय, आणि हा मात्र दुसरा गोल, अप्रतिम असा दुसरा गोल, कारण याच वेळेला ओन गोल होतोय सातारा संघावर. आणि आता मात्र हैदराबाद काहीसा दबावाखाली नक्कीच येणार कारण 2-0 अशी आघाडी मिळते ब्लॅक पॅन्थर संघाला. स्वतःवर एका नामुष्की होते ती दुसऱ्या गोलची. स्पर्धेतील आकर्षण या स्पर्धेतील खास आकर्षण आहे हा ब्लॅक पॅन्थर्स नाशिकचा हा संघ. आणि त्या प्रेक्षकांना सुद्धा त्यांनी किंवा आयोजकांना सुद्धा त्यांनी नाराज केलेलं नाहीये. तर दुसऱ्या सामन्यात सुद्धा त्यांनी 2-0 अशी आघाडी घेतलेली आहे, परंतु तरी सुद्धा सनरायझर्सचा संघ बघा अतिशय चांगला पश्चिम महाराष्ट्रातील हा एक नामवंत संघ आहे जो सनरायझर्स सातारा संघ. परंतु 2-0 पिछाडी म्हणजे काहीसा दबाव निकष निर्माण झालाय. आणि 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू काय सुरेख पास दिलाय त्यांनी. 7 नंबरची जर्सी परिधान केलेल्या खेळाडूकडे अतिशय चांगल्या पद्धतीचा पास. बघूया कोण जिंकतोय, 7 नंबर की 24 नंबर. आणि पुन्हा एकदा सुरेख पास. अतिशय क्या बात है, अतिशय अव्वल दर्जाचा खेळ बघायला मिळतोय. 2 गोल झाल्यानंतर मात्र अतिशय त्यांचे क्या बात है, बहुत बढ़िया खेल यहाँ पे, बहुत ही बढ़िया अच्छा प्रदर्शन खेल का, बहुत ही बढ़िया खेल. लेफ्ट लेग राइट लेग का कॉम्बिनेशन बहुत बढ़िया दिख रहा है यहाँ पे. किती सुंदर खेळाचं प्रदर्शन झालं बघा, अतिशय चांगलं खेळाचं प्रदर्शन. 2 गोल मारल्यानंतर आणि त्यांचे हौसले आहेत ते मात्र 7व्या स्तराला उच्च स्तराला गेलेले आहेत. आणि त्यांचा खेळ सुद्धा बघा कशा पद्धतीने. आता मात्र भरलेला आहे खेळ आणि मारता बघता बघता तिसरा सुद्धा गोल होतोय. तिसरा गोल या ठिकाणी, थर्ड गोल, अप्रतिम गोल. आणि आता मात्र सनरायझर्स सातारा संघ काहीसा नक्कीच दबावाखाली आलेला आहे कारण त्यांनी काही उत्तरार्धातील काही मिनिटं शिल्लक असताना 3 गोल 3-0 ची आघाडी मात्र घेण्यात आलेली आहे त्यांच्याकडून.
अफलातून खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे ब्लॅक पॅन्थर्स नाशिक संघाने. नायजेरिया अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन 3-0 अशी विजयीच्या आसपास म्हणजे मोठी आघाडी घेतलेली आहे त्यांनी या मॅच मध्ये. आणि बघूया शेवटची 10 मिनिटं शिल्लक असताना कशा पद्धतीने खेळ केला जाईल तो सनरायझर्स कडून. कारण आता मात्र त्यांचा आसमान हसले ते बुलंद झालेले आहेत. त्यांचा खेळ आता मात्र बहरत चाललेला आनंदाच्या ओघामध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळायला लागले. पासेस होतात त्या चांगल्या पद्धतीच्या पासेस होतात आणि सनरायझर्सच्या पासेस होतात त्या सुद्धा चांगल्या पद्धतीच्याच पासेस आहेत. सनरायझर्स सुद्धा एक खूप मोठा संघ आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. पश्चिम महाराष्ट्रातील एक नामवंत संघांपैकी एक असणारा हा संघ आज मात्र या ठिकाणी काहीसा पिछाडीवर पडलेला आहे. दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये ब्लॅक पॅन्थरने त्यांना थोडंसं निष्प्रभ ठरवलेलं आहे आणि रेफरीचा इशारा येतो या ठिकाणी पुन्हा एकदा फाऊलचा आणि फ्री किक. त्याच दरम्यान फ्री किक मिळते ती पुन्हा एकदा सनरायझर संघाला. सनरायझर संघाचा चांगला क्रॉस परंतु तेवढा चांगला हेडर. सात नंबरची जर्सी परिधान केलेला कॉर्लस रेफरी चेंज करायचे. तिथे नंबर कोण होते ऑफसाईड त्या ठिकाणी चेंजेस करायचे आहेत. 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आता जातो या मैदानामध्ये आणि 9 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू बाहेर होतो. चांगला खेळ. नाही एक मिनिट आम्हाला नाही सांगायचं नाही ते दोस्ती खात्री केलेलं आहे आणि माझ्यासाठी टाकले. मी सांगतोय तुला पण ते असं नको म्हणून बोलला की आम्हाला नाही सांगायचं नाही तो बोलते नेटवाला. मला काय माहिती बोलतो नेटवाला कोण आहे तो? दोस्ती खात्री केले त्यांनी पण माझ्या शब्दावर. पुन्हा एकदा चांगली चाल रचली जाते ते ब्लॅक पॅन्थर्स कडून. 11 नंबरची जर्सी परिधान केलेला आहे. जबरदस्त आहे खेळाडू आपण बघतोय प्रत्येक वेळेला संपूर्णपणे या ठिकाणी अतिशय चांगला प्रयत्न पुन्हा एकदा गोलपोस्टच्या एरियामध्ये आणि त्याच दरम्यान आपण बघतोय अशा पद्धतीचा. मी विनंती करतो यांना सर्वांनी लाईनच्या मागे यायचंय सर्वांनी. अतिशय चांगला खेळ. 3-0 अशी आघाडी घेतलेली आहे. भरभक्कम अशी आघाडी आहे. जाऊ दे कॅमेरावरती. 3 झाले. अबे त्या कॅमेरावरती जाऊ कुठल्या येतोय काय? प्लीज sit here after the match. Please sit here. Please sit. After the match. Please sit. अतिशय चांगला सामना बघायला मिळतोय. शेवटचे काही मिनिटं शिल्लक आहेत. इकडे 3 झाले. 3 आणि 0 अशी आघाडी घेतलेली आहे ब्लॅक पॅन्थर संघाने. शेवटचे काही मिनिटं शिल्लक आहेत आणि शेवटच्या काही मिनिटांमध्ये बघूया ही आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करतात ब्लॅक पॅन्थर. हे सनरायझर्स चे खेळाडू आहेत.
ते आघाडी कमी करण्याचा प्रयत्न करतात. ए दीदी पुढे हो, दिसतील कशी पुढे हो, पुढे. 3-0 अशी आघाडी आहे ब्लॅक पॅन्थर्स. पुन्हा एकदा बॉलचा ताबा आपल्याकडेच ठेवताना सनरायझर्सचे खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळत आहेत, परंतु या मॅच मध्ये आपण बघितलं तर त्यांच्या जे आक्रमण आहे ती थोडेसे निष्प्रभ ठरलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा गोल रूपांतर काही केलेलं नाहीये. आणखी एक संधी प्राप्त झालेली आहे की ब्लॅक पॅन्थर संघाला शेवटची काही मिनिटे शिल्लक आहेत आणि अतिशय चांगला खेळ उत्तरार्धामध्ये रंगतोय. 3-0 अशी आघाडी आहे ब्लॅक पॅन्थर संघाकडे. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने पास देतोय. याच दरम्यान रेफरीचा इशारा येतोय की ही सुद्धा ऑफ साइड आहे. ऑफ साइडचा इशारा पंचांचा रेफरीचा. गोल किक ऑफ साइड झाली होती. डाव्या कॉर्नरवर बॉल जातोय. त्या दरम्यान प्रयत्न केला होता 4 नंबरची जर्सी परिधान केलेला उंच पुरा तगडा असा हा बचावपटू बॅकी. पुन्हा एकदा चांगला अतिशय चांगला पास या वेळेला आपण बघतोय. डावीकडे उजवीकडे गोलपोषा जातो आणि मात्र हा सुद्धा चान्स जातो. 3-0 चीच आघाडी अद्याप परत बघायला मिळते आपल्याला. आणि पुन्हा एकदा बघतोय चांगल्या पद्धतीने 11 नंबरचा खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने थ्रो इन. पुन्हा एकदा साईड लाईनच्या बॉल बाहेर जातोय. थ्रो इन मिळतो तो ब्लॅक पॅन्थर संघाला. महत्वपूर्ण असा सामना सेमीफायनल मध्ये प्रवेश करून देणारा हा सामना ब्लॅक पॅन्थर वर्सेस सनरायझर्स पश्चिम महाराष्ट्र अपोजिट नाशिक. अतिशय सामना चांगल्या पद्धतीचा झाला होता. जरी 3-0 सामना आघाडीवर असला नाशिकचा संघ ब्लॅक पॅन्थरचा संघ तरी सुद्धा अतिशय चांगला खेळ करून दाखवला या मॅच मध्ये आपल्याला. सनरायझर्स फुटबॉल क्लब सातारा या संघाने शेवटच्या क्षणाला आपण बघतो जास्तीत जास्त ताबा या वेळेला ब्लॅक पॅन्थर संघाकडे आहे आणि कॉर्नर किक या ठिकाणी मिळते. कॉर्नर किक थ्रो इन. अतिशय चांगल्या पासेस बघायला मिळतात. त्याच दरम्यान एक पुन्हा संधी प्राप्त झालेली आहे आणि या वेळेला सुद्धा चेंडू जातोय सरळ फुटबॉल गोल लाईनच्या जवळ. अद्यापही चांगलं प्रभुत्व मिळवलं त्याच्यावर सनरायझर्सच्या बॅकीने.
आणि आपल्या सहकार्याकडे बॉल पास केलेला आहे. अतिशय चांगला पासेस या ठिकाणी उजव्या कोपऱ्यातून पास चाललेला आहे. त्या ठिकाणी बघता होता पण कशा पद्धतीने गोलमध्ये रूपांतर होतं आणि गोल शून्य. ही कोंडी शून्याची कोंडी फोडतो का, परंतु चेंडू या ठिकाणी सुद्धा फुटबॉल गोल लाईन क्रॉस करून गोल रेषेच्या पलीकडे जातोय आणि पुन्हा एकदा गोल किक मिळते ती ब्लॅक पॅन्थर संघाला. गोल संख्या आपण बघतोय ब्लॅक पॅन्थर नाशिक 3, सनरायझर्स फुटबॉल क्लब सातारा 0. 3-0. त्याच दरम्यान सामना समाप्तीची घोषणा होते आणि ब्लॅक पॅन्थर नाशिकचा संघ पोहोचतोय सेमी फायनल मध्ये पोहोचणारा चौथा संघ. वेल डन ब्लॅक पॅन्थर, वेल डन, वेल प्लेड. सनरायझर्स हार्ड लक.